2 दिवसापूर्वीच रविकांत तुपकर हे मातोश्रीवर गेले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याच्यासोबत त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर अशी चर्चा केली. आपल्याला माहित असेल, लोकसभा निवडणुकीपूर्वी सुद्धा रविकांत तुपकर हे मातोश्रीवर गेले होते. त्यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं की बुलढाणा लोकसभा ही मला लढवायची आहे, त्यामुळं जर का शिंदे गटाच्या खासदाराला पाडायचं जर असेल तर तुम्ही मला पाठिंबा हा द्यायला हवा. वेगवेगळे आंदोलन करून रविकांत तुपकर यांनी त्यांचे बुलढाण्यामध्ये एक विशेष अशी शेतकऱ्यांमध्ये क्रेज निर्माण केले. मात्र त्यावेळेस आता ते शक्य नाही, कारण गाडी फार पुढे गेलेली आहे. कारण त्यांनी त्या ठिकाणी नरेंद्र खेडेकर यांना आधीच आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणूक झाली, मतविभाजन झालं आणि ठाकरेंची मशाल ही अवघ्या काही मतांनी त्या ठिकाणी पडली. मात्र विशेष गोष्ट ही होती की रविकांत तुपकर यांनी जवळपास 22% मतं घेतली आणि शिवसेनेला मिळालेल्या मतापेक्षा फार कमी अशी मतं, एक अंतर त्यामध्ये राहिलं आणि 2 ते 2.5 लाख मतं ही रविकांत तुपकर यांनी घेतली. मात्र 2 दिवसापूर्वी रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि कुठेतरी लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली चूक ती भरून काढण्याची संधी आता उद्धव ठाकरे यांना आली आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये सकारात्मक अशी चर्चा झाली. मात्र या भेटीमुळे सगळ्यात जास्त हवाडा जो बसणार आहे तो म्हणजे शिंदे गटामध्ये गेलेले बुलढाण्याचे आमदार आणि वाचाळवीर म्हणून उदयास आलेले अर्थातच संजय गायकवाड यांचं. संजय गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांची फारशी काही लायकी नाही. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी पक्षाचं काम सांभाळायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री होण्याची त्यांची लायकी नाही. आजपर्यंत शिंदे सगळं बघत होते म्हणून ठाकरे कुटुंब हे उघडं पडत नव्हतं. मात्र शिंदे ज्यावेळेस बाहेर झाले त्या क्षणी उद्धव ठाकरे आणि त्यांचं अख्खं कुटुंब हे उघडं पडलं. शिंदे यांच्या पायाची सुद्धा बरोबरी उद्धव ठाकरे हे करू शकत नाहीत. आणि आदित्य ठाकरेवर टीका करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे यांच्याविषयी तर काय बोलायचं, त्या महाशय तर इतका मोठा असा चष्मा असणारा गॉगल लावून त्या ठिकाणी फिरतात आणि काही बोलायच्या आधीच मान हलवत ते फिरतात. अशा प्रकारे त्यांनी अतिशय सडकून टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांचे रविकांत तुपकर यांनी भेट घेतल्यानंतर रविकांत तुपकर यांना सुद्धा त्यांनी जाहीर चॅलेंज केलेलं आहे. सगळ्यात जास्त बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकर यांना अर्वाच्य भाषेमध्ये टीका जर का कोण करत असेल तर त्यांचं नाव आहे अर्थातच संजय गायकवाड. आता रविकांत तुपकर यांनी तर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यामुळं संजय गायकवाड यांची आता पूर्ती सटकलेली आहे आणि त्यामुळं तुला गाळणार तुला पाळणार अशा प्रकारची भाषा ते रविकांत तुपकर यांच्या विरोधात वापरत आहे. मात्र मुख्य मुद्दा हा आहे की संजय गायकवाड हे रविकांत तुपकर यांच्यावर इतकी सडकून टीका का करतायत. याचं कारण आहे रविकांत तुपकर हे वारंवार मातोश्रीवर जात आहेत, उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत आणि त्यामुळं संजय गायकवाड यांच्या फुडाखालची खुर्ची काहीशी डळबळू लागली. याचं कारण देखील सेफ आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर यांनी तगडी मतं घेतली आहेत. असं असताना सुद्धा, कारण आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे यांची क्रेज हे शेतकऱ्यांमध्ये आहे आणि रविकांत तुपकर हे सुद्धा शेतकऱ्यांचे नेते आहेत. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रतापराव जाधव यांचा विजय हा काही मतांनी झालेला आहे. कारण नरेंद्र खेडेकर यांनी अतिशय टफ फाईट दिलेली होती आणि विशेष म्हणजे रविकांत तुपकर यांनी ठाकरेंच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विभाजन घडवून आणलं. कारण ठाकरे आणि तुपकर या दोघांना सुद्धा शेतकरी जास्त प्रमाणामध्ये मतदान करणार होते. मात्र असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी भरघोस प्रमाणामध्ये निधी संजय गायकवाड यांना दिला होता आणि त्यांना काही टार्गेट दिलं होतं आणि ते टार्गेट म्हणजेच लोकसभा निवडणुकीमध्ये किमान 25,000 असं लीड प्रतापराव जाधव यांना लोकसभेमध्ये देणं. अतिशय राणा भिमदेवी थाटामध्ये संजय गायकवाड यांनी सुद्धा प्रॉमिस दिलं होतं की 25 का 30 ते 40,000 असं लीड आपण एकटा बुलढाणा विधानसभेमध्ये प्रतापराव जाधव यांना देऊ आणि यावरूनच आपण विधानसभेच्या आपला विजयावर शिक्कामोर्तब करू. मात्र निवडणूक झाली, निकाल लागला आणि आकडेवारी जे समोर आले ते आकडेवारी पाहता संजय गायकवाड यांना यावेळेस जर का रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी जर केली तर बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये संजय गायकवाड यांचा अक्षरशः पानिपत होऊ शकतं. याचं कारण रविकांत तुपकर उभे असताना सुद्धा बुलढाणा विधानसभेमध्ये जी आता लोकसभा पार पडली त्यामध्ये बुलढाणा विधानसभेमधून 25,000 असं मताधिक्य आपण देऊ अशी घोषणा करणाऱ्या संजय गायकवाड हे मायनस मध्ये गेले. कारण बुलढाणा विधानसभेमधून ठाकरे गटाला लीड भेटली. एक 7-8 हजाराची का होईना लीड भेटली. मात्र ही लीड विशेष यासाठी आहे
कारण रविकांत तुपकर यांनी 3 नंबरची मतं जवळपास 40-45 हजार मतं त्या ठिकाणी घेतली असताना सुद्धा ठाकरे गटानं त्या विधानसभेमध्ये लीड घेतली आहे. अशाच जर तुपकर यांनी जर ठाकरे गटाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात बुलढाण्यामध्ये 1-2 विधानसभा मतदारसंघ जर का रविकांत तुपकर यांच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला तर 101% संजय गायकवाड यांचा पराभव होऊ शकतो. आणि त्यामुळं आता संजय गायकवाड हे जास्त चिडखोर झालेले आहेत. त्यामुळं ते उद्धव ठाकरे यांना अटॅक करतात, टार्गेट करतात. मात्र आमदारांचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र लोकसभेला झालेली चूक त्याची भरपाई मात्र तुपकर यांचे हात मिळवणे करून उद्धव ठाकरे संजय गायकवाड यांचा गेम मात्र नक्की करणार हे आता स्पष्ट दिसतंय. मित्रांनो, या विश्लेषणाबद्दल काय वाटतं आणि खरंच रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांनी हात मिळवणी केली तर बुलढाण्यामध्ये शिंदे गटासोबत गेलेले रायमोलकर असतील किंवा संजय गायकवाड असतील या आमदारांचा पराभव होऊ शकतो का? कमेंट नक्की करा. धन्यवाद.